नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला शरद पवारांच्या एका मोठ्या वक्तव्यासंदर्भात बातमी आहे. येत्या काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी हे मोठं वक्तव्य केलंय. काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही देखील गांधी आणि नेहरू विचारसरणीचेच आहोत, असं देखील शरद पवार यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलंय. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्याबाबत ठाकरे देखील सकारात्मक आहेत, असं वक्तव्य देखील पवार यांनी केलं. आणि पवारांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर शरद पवार नेमकं काय म्हणालेत आपण पाहतो आहोत. येत्या काळामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. काँग्रेस आणि आमच्यामध्ये फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही देखील गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणीच्या आहोत. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेससोबत, मात्र कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल. समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यास ठाकरे देखील सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरेंची विचारसरणी आमच्यासारखीच आहे. परिस्थिती 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षासारखी होऊ शकते. 1977 मध्ये विरोधकांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. मोरारजी देसाई यांची नंतर पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. 1977 मधील मोरारजी देसाईंपेक्षा आज राहुल गांधी यांना जास्त पाठिंबा असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी केला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्यासोबत आहेत. दिनेश, शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजू शकते, काय अधिक सांगाल? होय सागर, शरद पवार हे मुलाखतीत नेमकं काय म्हणाले आहेत ते मी पुन्हा एकदा सांगतो. येत्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. त्यांना प्रश्न पुढचा विचारण्यात आला की हे त्यांच्या पक्षाच्या बाबतीत लागू होतं का, तर त्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीचे आहोत. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेस सोबत आहोत आणि यावर कोणताही निर्णय सामूहिकपणे घेतला जाईल, म्हणजे पक्षात चर्चा करून या बाबतीतला निर्णय घेतला जाईल. शरद पवार यांचे हे स्पष्ट संकेत आहेत का की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट किंवा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन करण्यासंदर्भातले हे शरद पवार यांचे स्पष्ट संकेत मानावे का, अशी चर्चा शरद पवार यांच्या मुलाखतीतल्या विधानानं सुरू झालेली आहे. त्यासाठी कारण असं आहे की 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्या मुद्द्यावर झाली, सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाच्या मुद्द्याचा जो एकूण ती जी एक हे होती ज्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला, शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. सोनिया गांधींच्या विदेशी वंशाचा मुद्दा आता पूर्णपणे कालबाह्य झालेला आहे. 1999 नंतर लगेचच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आणि जवळपास 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस आपला पक्ष घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या बाबतीतली चर्चा पवारांच्या या विधानानं सुरू झाली आहे. त्यासाठी मुख्य एक कारण मानलं जात आहे की महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती आहे, दोन पक्ष जे फोडले गेले, विशेषतः शिवसेना आणि आता शिवसेना युबीटी आहे आणि त्यानंतर शरद पवार यांचा पक्ष, आणि एकूण महाराष्ट्रातली प्रादेशिक पक्षांची जी अवस्था आहे ती पाहता शरद पवार यांनी हे विधान आपल्या पक्षाच्या बाबतीत केलं आहे का. जर शरदचंद्र पवार यांचा एनसीपी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा असेल तर या निमित्ताने एक चर्चा सुरू झालेली आहे की लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या बाबतीतल्या घडामोडी पुढच्या काळात होऊ शकतात. याबाबतची मुख्य कारणं अशीही आहेत की शरद पवार यांचं वाढतं वयोमान आणि सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक मजबूत करणं, या दृष्टीनं शरद पवार यांनी हे विधान केलेलं असू शकतं किंवा असे संकेत दिलेले असू शकतात की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. पण याआधीही असे प्रयत्न झालेले आहेत, पण त्यावेळेस असं म्हटलं जात होतं की केंद्रीय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते या विलिनीकरणाच्या विरोधात होते, म्हणजेच काँग्रेसमधला शरद पवार यांच्या विरोधातला गट या विलिनीकरणाच्या विरोधात होता. पण आता 2019 आणि 2022 नंतर पूर्ण राजकारण बदललेले आहे.
विशेषतः लोकसभा निवडणुका सर्व बरोबर. विरोधी पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढतो आहे. शरद पवार हे अनुभवी आणि प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले महाराष्ट्रातले केंद्रात प्रतिनिधित्व करणारे नेते आहेत. नक्कीच. त्यामुळे शरद पवार यांचं हे स्टेटमेंट एनसीपीच्या बाबतीत स्पष्ट संकेत आहेत का काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचे, या बाबतीत नक्कीच आता चर्चा होऊ लागलेली आहे. आणि जर असं झालं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होईल. बरोबर. आणि ते होण्यामागची कारण ही असतील की त्यांचा फुटलेला पक्ष, त्यांची महाराष्ट्रातली एकूण पक्षाची स्थिती आणि त्यानंतर शरद पवार यांनी आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रीय राजकारणातलं स्थान मजबूत करणं बरोबर आणि आहे. त्यांचं वाढतो वयोमान. त्यामुळे पक्षात सारासार एकंदरीत चर्चा करून लोकशाही पद्धतीनं या बाबतीतला निर्णय होईल असंही पवारांनी म्हटलंय. त्यामुळे नक्कीच हे स्पष्ट नक्की पवारांच्या या वक्तव्याचे आता राज्याच्या राजकारणामध्ये नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.